ची तालीम आहे. ठाकूरबुवा म्हणजे एक खान आहे बाबा, हिऱ्याची खान आहे. आणि त्याच्यामधले हे सगळे रत्न निघालेले आहेत. आणि त्या रत्नापैकीच हो एक अष्टपैलू असणार असं हे रत्न म्हणजे आमचे हरिभक्तीपरायण काशीनाथ महाराज माने. कारण अगदी कमी वयामध्ये एवढी प्रगती, फार उत्कृष्ट अशी वाखाणण्याजोगं काम महाराजांनी केलेलं आहे. हो, कारण इकडल्या परिसरातच नव्हे, हिंगोली जिल्हा असेल तिकडं, मी आहे तिकडं, महाराज मी सोबतच आहेत काही काही ठिकाणी. म्हणजे बरेचसे पॉम्पलेट आहेत अशी की त्याच्यामध्ये महाराज दिसतातच. असं आपल्या सर्वांचं असणारं ठाकूरबाच्या परंपरेवरती प्रेम तथा या कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित असणारे पंचकृषीतील सर्व भाविक भक्तजन, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मृदंगाचार्य, गायनाचार्य, हो भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील त्या प्रमाणात दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न आहे. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये परमात्म्याकडे मागणं मागतात, दान मागतात. सरळ सरळ आपल्याला या अभंगाची प्रस्तावना अशी करता येण्यासारखी आहे. आता हा सेवेला निवडलेला जो अभंग आहे हा ठरलेलाच आहे. उपांत्य दिवसाला हाच अभंग निवडतात का, मागणी केलेली आहे. बरेचसे मागणीपर प्रकरणातील अभंग आहेत. तेव्हा हा अभंग कुणाला पाठ नाही असा व्यक्ती तरी इथं आपल्याला गावात सापडणार नाही. भले तो इकडे कीर्तनाकडे जरी येत नसला तरी सुद्धा हा अभंग माहिती नाही असा मनुष्य आपल्याला सापडणार नाही. सगळ्यांच्याच पाठातला हा अभंग आहे. महाराज अभंगामध्ये दान मागतात. काय भाषा अभंगाची? हेचे दान देगा देवा. कोणतं दान मागितलेलं आहे? तुकोबारा या अभंगामध्ये 3 दान मागतात. ऐका. पहिलं दान, तुझा विसर न व्हावा. पहिलं दान मागितलं. अभंगातल्या 3ऱ्या चरणातला उत्तरार्ध असा आहे, संत संग देई सदा. हे 2रं दान मागितलं. आणि अभंगाच्या 4थ्या चरणाचा भाग असा आहे, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. 3 म्हणजे एकंदरीत तुकोबारा या अभंगामध्ये 3 प्रकारचे दान मागतात. आणि हे दान दिल्याच्या नंतर याच्या बदल्यामध्ये मी काय करीन तर गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठाला विठाला. पद्धतीने प्रस्तावना आपल्याला करता येण्यासारखी. एक विचार हा की सरळ सरळ तुकोबारा या अभंगामधून भगवंताकडे मागणं मागतात. या अभंगाची 2री प्रस्तावना आपल्याला अशी करता येण्यासारखी आहे की तुकोबारा या अभंगामध्ये जी भाषा वापरतात ती योगक्षेमाची भाषा आहे. महाराज म्हणतात, तुझा विसर न व्हावा. तुझा विसर न व्हावा असं कधी म्हणता येतं? म्हणजे आधी आठव व्हावा आणि मग विसर न व्हावा. आठव व्हावा याचा अर्थ योग आलेला आहे. योगक्षेमाची व्याख्या करत असताना शास्त्रकार अशी करतात, अप्राप्तस्य प्राप्तिरी योगः आणि तस्य रक्षकम क्षेमः. अप्राप्त वस्तू ज्यावेळेस प्राप्त होते तेव्हा त्याला योग असं म्हटलं जातं. आणि प्राप्त झालेल्या वस्तूचं रक्षण करावं लागतं तेव्हा त्याला क्षेम असं म्हटलं जातं. आता हल्ली अलीकडल्या काळामध्ये समजून जर घ्यायचं झालं, योगक्षेम म्हणजे कशाला म्हटलं जातं. आता अलीकडे लग्न होईनात महाराज, लग्नाची पंचायतच झाली. गाव गाव हीच परेशानी. महाराजाला ही काम आहेत बरं. आता कुठं असलं तर पहा, मुलीच भेटणार महाराज, मुलीच भेटणार. अवघड परिस्थिती आहे. आणि आता भेटत नाही, काय करावं? योगायोगानं भेटली याचा अर्थ योग आला. बरं, योग आला. आता लग्न झालं, क्षेम कशाला म्हटलं जातं? लग्न झाल्याच्या नंतर सुखी संसार करायला लागले, तेही टिकवता आलं पाहिजे. बऱ्याच जणांची लग्न होतात पण टिकतीलच असं काही सांगता येत नाही. ते टिकवता आलं पाहिजे.
याला क्षेम असं म्हणतात. कळण्याकरता म्हणून सांगितलं. शास्त्रामध्ये जी व्याख्या सांगितली ती वेगळी आहे. बर, याला म्हटलं जातं योगक्षेम. आणि या योगक्षेमाच्या संबंधानं जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. असा एक भाग आपल्याला पाहता येण्यासारखा आहे. आणि या अभंगाची तिसरी प्रस्तावना आपल्याला अशी करता येण्यासारखी आहे की अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे प्रार्थना करतात. विठाला विठाला. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मागणी श्रेष्ठ असते त्यावेळेस तत्वज्ञानाने तिला प्रार्थना असं म्हटलेलं आहे. ऐका, शास्त्रकार 4 प्रकारचे भेद सांगतात. मागणी श्रेष्ठ असावी, मागणी श्रेष्ठांकडे असावी, मागणी श्रेष्ठांकडून असावी आणि मागणी ही श्रेष्ठांकरिता असावी. 4 प्रकारच्या भेदानं आपल्याला याचं चिंतन करता येण्यासारखं आहे. मागणी श्रेष्ठ असावी याच्याकरता शास्त्रकार अशी भाषा वापरतात. प्रकृष्ट अर्थना, प्रकृष्टानाम अर्थना, प्रकृष्ठात अर्थना आणि प्रकृष्ठेभ्य अर्थना. या 4ही मागण्या ज्यावेळेस प्रार्थनेच्या संबंधाने येतात त्यावेळेस त्याला प्रकृष्ट अर्थना प्रार्थना 1, प्रकृष्टानाम अर्थना प्रार्थना 2, प्रकृष्ठात अर्थना प्रार्थना 3 आणि प्रकृष्ठेभ्य अर्थना प्रार्थना 4. अशा पद्धतीचा विचार सांगितलेला आहे. बर, आता या 4ही पद्धतीचे हे विकल्प अभंगामध्ये जुळतात का, हा विकल्प हे आपल्याला पाहायचा आहे. अभंगाची जर भाषा पाहायची झाली, मागणी श्रेष्ठ आहे का हो, मागणीचा विषय श्रेष्ठ आहे का. तुकोबाराय भगवंताकडे ही मागणी मागतात म्हणजे मागणीचा विषय श्रेष्ठ असला पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा, मागणी ही श्रेष्ठांकडून असावी लागते. बरोबर, उगाच कुणीही मागून जमत नाही महाराज. मागण्याकरता एक प्रकारचा दर्जा असावा लागतो. मोठी माणसं ज्यावेळेस एखादी गोष्ट मागत असतात त्यावेळेस स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवून काही मागत नाहीत. मोठेपणा अंगभूतच असतो आणि अंगभूत असताना सुद्धा मागणी तर मात्र मागून घेतात. आणि असं जर आपल्याला कुठं पाहायला भेटत असेल तर ते म्हणजे संत महात्म्य असं आहे. पण संत मागत नाहीत महाराज आणि तुम्ही तर म्हणता मागतात, हे कसं. तर त्याचं उत्तर असं आहे, संत मागत नाहीत पण मागतात. लक्षात येते का पहा माझं वाक्य काय. संत मागत नाहीत पण मागतात. अनुचित मागत नाहीत पण उचित मागितल्याशिवाय राहत नाही. आता लक्षात आलं का पहा. संसारातलं काही मागत नाहीत पण परमार्थातलं मागितल्याशिवाय राहत नाहीत. याला संत म्हणा. हा मागणीचा विषय श्रेष्ठ असला पाहिजे. हो, मागणी श्रेष्ठांकडून असावी. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांकडून ही मागणी आहे. कुणाकडे आहे, भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे आहे. म्हणजे मागणी श्रेष्ठ आहे, श्रेष्ठांकडून आहे, श्रेष्ठांकडे आहे. मी मघापासून हा जो श्रेष्ठ श्रेष्ठ शब्द वापरतोय, मला एक साधा व्यवहारातला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मला सांगा, माणसानं श्रेष्ठ असावं का ज्येष्ठ असावं. बोला की, ज्येष्ठ असावं का श्रेष्ठ असावं. श्रेष्ठ असावं. बरोबर, अगदी योग्य उत्तर दिलं. पण मला तरी कळत नाही माणसं खोटं बोलतात. आणि आळंदी पंढरीच्या वाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्याच तिकिटावर चालू आहेत आता. आळंदी पंढरपूरला एवढी गर्दी होण्याचं कारण काय. 0-0 आहे महाराज. आता तर बातमी अशी कानावर आली महाराज, 1 तारखेपासून महिलांना सरसकट फुकट आहे म्हणून. तिकडं तरुण दिसतच नाहीत आळंदी पंढरपूरला. हो, 75च्या सगळे पुढंच आहेत. हो, एसटी मध्ये ज्यानं पैसे दिलेत ते मात्र उभा आहे आणि ज्यानं काहीच दिलं नाही ते मात्र सीटावर आहे. त्यावेळेस महाराज वाटतं, मला अनुभव आहे याचा. बरं, अनुभवे आले अंगा. हो, तशा वेळेला वाटतं आपण जर 75च्या असतो तर. बरं, गंमत अशी आहे, जे 75चे नाहीत ते सुद्धा 75चे तिकीट घ्यायले. हा महत्वाचा भाग त्याच्यातला. चिंतनीय बाबाशी आहे. असं हा जो ज्येष्ठपणा, या ज्येष्ठपणाला काही किंमत नाही महाराज.
वये धणे जे ज्येष्ठपण ते ज्येष्ठत्व अतिगौण भगवत प्राप्ती श्रेष्ठत्व जाण येणे भाग्ये परिपूर्ण बुद्धवा। परमार्थामध्ये श्रेष्ठ कोण आहे? जे वयानं मोठे ते नाही, हो, ज्यानं भगवंताला प्राप्त करून घेतलेलं आहे तोच परमार्थामध्ये श्रेष्ठ आहे। ज्येष्ठपणाला काही किंमत नाही महाराज। ज्ञानोबारांच्या जीवन चरित्राचा जर विचार आपल्याला पाहायचा झाला तर आमचे ज्ञानोबाराय अवघा 14 वर्ष वयाचे, 14 वर्ष वय ज्ञानोबारायचं। आणि चांगदेव महाराजांचं वय जर पाहायचं झालं तर चांगदेव महाराजांचं किती वय? 1400 वर्ष वयाचे आमचे चांगदेव महाराज आहेत। एवढा हा फरक आहे वयाचा। बरं, जरी 1400 वर्ष वयाचे चांगदेव महाराज वयानं ज्येष्ठ असले तरी सुद्धा आमचे ज्ञानोबाराय काय कनिष्ठ म्हणता येतील काय? अरे 1400 वर्ष वयाचे चांगदेव महाराज ज्येष्ठ असतील असू द्या, पण आमची श्रद्धा अशी आहे 14च वर्ष वयाचे आमचे ज्ञानोबाराय मात्र श्रेष्ठ आहेत। ज्ञानोबाराय श्रेष्ठ आहे। चांगदेव महाराजांचा अधिकारी इतका कमी होता असं समजू नका बरं। काही काही कीर्तनकार महाराज मंडळी म्हणतात चांग्या चांग्या असं म्हणतात, पण चांग्या चांग्या म्हणता येण्यासारखी तेवढी त्यांची पात्रता नाही। कारण चांगदेव महाराजांची अवस्थाच अशी होती महाराज, प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात 3 प्रकारचे दोष आहेत, मल, विक्षेप आणि आवरण। याच्यातले मल आणि विक्षेप हे 2 दोष चांगदेव महाराजांनी निवृत्त केलेले होते। फक्त आवरण नावाचा दोष त्यांच्या चित्तामध्ये शिल्लक होता आणि तो दोष घालवण्याकरता आमच्या ज्ञानोबारायांनी 65 वव्या लिहिल्या। आणि त्या 65 वव्या ज्या भाषेमध्ये होत्या ते काही यांना वाचता आलं नाही महाराज। ते समजून सांगण्याकरता परत आमच्या मुक्ताई आईसाहेब आल्या आणि मुक्ताई आईसाहेबांना त्या वव्या सगळ्या समजावून सांगितल्या आणि मग चांगदेव महाराज त्या अवस्थेला प्राप्त झाले। मला सांगायचंय काय, ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्व या संबंधाने मी आपल्याला बोलत होतो। अभंगाचा विचार जर करायचा झाला तर मागणी श्रेष्ठ आहे, श्रेष्ठानं कडून आहे, श्रेष्ठानं कडे आहे आणि श्रेष्ठानं करिता आहे। श्रेष्ठानं करता आहे कशावरून म्हणता? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे पसायदान म्हटलं जातं ज्ञानोबारांचं सर्वांनाच पाठ आहे। आता विश्वात्मके देवे येणे वागे दे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे ज्ञानोबारांचं पसायदान आहे। नामदेव महाराजांचं सुद्धा पसायदान आहे। नामदेव महाराजांचं कोणतं पसायदान आहे? अकल्प आयुष व्हावे तया मोळा, अकल्प आयुष व्हावे तया मोळा, अकल्प आयुष व्हावे तया कल्पना
राहावे तया कुळा माझी या सकळा हरीची दासा. हे नामदेव महाराजांचं पसायदान आहे आणि जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायचं सुद्धा पसायदान आहे. तुम्ही म्हणाल तुकोबारायचं कुठे पसायदान आहे? तुकोबारायचं सुद्धा पसायदान आहे. कोणतं? हे चिदान देगा देवा अन तुझा विसर न व्हावा, तुकोबारायचं पसायदान आहे. बरं, एवढं सगळं जरी असलं तरी परंतु संत महात्मे तुकोबाराय या अभंगामध्ये मागताना दिसतात. मागत तर नाही, मागतात. कसं काय? अरे भक्ती ऐश्वर्याच्या संपन्नतेनं परिपूर्ण असणारे तुकोबाराय आहेत. भगवंताचा एक क्षणभर सुद्धा ज्यांना विसर पडत नाही असे तुकोबाराय. आणि तुझा विसर न मागण्याकरता प्रवृत्त तरी कसे होतात? तर याचं कारण असं आहे, तशी बरीचशी कारण आहेत, मी दोन इथं घेऊन पुढे जातो. मागणं हा माणसाचा स्वभाव नसतो, परंतु तरी सुद्धा मनुष्य एखादी वस्तू मागण्याकरता प्रवृत्त होतो. त्याचं कदाचित एक कारण असू शकतं की समोरच्याचा आग्रह झाला तर मनुष्य मागण्याकरता प्रवृत्त होतो. आणि स्वभाव नसला तरी सुद्धा मागतो. त्याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे समोरच्याचं जर कल्याण होत असेल तर संत महात्मे मागताना आपल्याला दिसतात. दोन प्रकारच्या कारणाचा विचार करून मी अभंगाकडे येतो, जास्त लांबवत नाही. पहिला माझा मुद्दा असा होता, मागणं हा माणसाचा तुकोबारायचा स्वभाव नाही, तरी सुद्धा तुकोबाराय मागतात. का? आग्रह झाला म्हणून. आता हा आग्रह कुणी केला? आग्रह असल्यानंतर मनुष्य मागायला लागतात. पहा, व्यवहारातलं उदाहरण देऊन जातो मी आपल्याला, नंतर प्रमाण देऊन जातो. काय झालं? लता मंगेशकरांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्याच्यामध्ये लताजींनी असं सांगितलं की माझ्याकडे गाणे म्हणण्याकरता ज्यावेळेस येतात ते लेखक काय करतात? गाणे लिहून आणतात. लताजी ते पूर्ण गाणं असं वाचून काढतात. ते जर गाणं त्यांना भावलं, त्याचा विचार अर्थ जर भावला तरच ते गाणं म्हणण्याकरता पुढे यायच्या. ते म्हणतात बरं असं, त्यांची मुलाखत प्रसिद्ध आहे ती. हो, नाहीतर म्हणत नव्हत्या त्या. आपला आवाज येतं म्हणून उगाच काहीही म्हणायचं असं मात्र नव्हतं त्यांचं. त्या चित्रपटातली सगळीच्या सगळी गाणी लताजींनी म्हटलेली होती. फक्त एकच गाणं असं होतं, ते जरा चटरफटर होतं. आता तेही सांगू का इथं? आता काही सांगायला लागलेत महाराज कीर्तनकार. गाणेन हेन तेन बाजार झालाय सगळा. चटरफटर कोणतं तरी गाणं होतं. लताजींनी नकार दिला, मी म्हणत नाही म्हटलं ते गाणं. आता बाकीची गाणी त्यांनीच म्हटली. दुसऱ्या गायकाकडून म्हणून घ्यावं म्हटलं तर लताजींच्या पुढे आपली काय विषाद गाणं म्हणण्याची. दुसरा गायक सुद्धा गाणं म्हणण्याकरता येत नव्हता. बरं, दिग्दर्शकानं एवढी मोठी रक्कम त्या चित्रपटाच्या शूटिंग करता खर्च केलेली, गुंतलेली आहे, चित्रपट प्रदर्शितच होत नव्हता. एकाच गाण्यामुळे अडलेला आहे. काय करावं काय नाही, टेन्शन आलं त्याला. त्यानं काय केलं? लताजींच्या सम अधिकार ज्यांचा आहे त्यांना गाठलं. त्यांचं नाव आर डी बर्मन. त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं, तुम्ही एकदा त्यांना म्हणून पहा, तुमचं ऐकलं तर ऐकलं, एवढी माझी रक्कम गुंतलेली आहे, काय करावं काही कळत नाही. त्यावेळेस आर डी बर्मन यांनी विनंती केली लताजींना, लताजी बोले आप वो गाना नहीं गा रहे हैं, क्या हो गया? लताजींनी सांगितलं, मला त्याचा अर्थ नाही आवडला, मी म्हणणार नाही ते गाणं. त्यावेळेस आर डी बर्मनने सांगितलं, मी म्हणतो म्हणून तरी तुम्ही गा. ते गाणं जरी तुम्हाला आवडलं नसलं, मी म्हणतो. आग्रहापोटी तयार झाले. मला म्हणायचंय काय, मनुष्य एखादी गोष्ट मागण्याकरता प्रवृत्त होतो, गरज नसते हो, स्वभाव नसतो, पण आग्रह झाला म्हणून तयार होतात. त्या पद्धतीनं इथं तुकोबाराय सुद्धा मागण्याकरता प्रवृत्त होतात. गरज नाही त्यांना, पण आग्रह आहे. कोणाचा आग्रह आहे? महाराज सांगतात, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा,
मनसी काही मागा हेचे देगा पांडुरंगा. भगवंताचा आग्रह झाला म्हणून तुकोबराय मागण्याकरता प्रवृत्त झाले. पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे, स्वभाव नाही पण मागण्याकरता प्रवृत्त होतात. त्याचं कारण काय? हो, समोरच्याचं जर कल्याण होत असेल त्याच्याकरता संत महात्मे मागण्याकरता प्रवृत्त होताना दिसतात. नाथ महाराजांच्या चरित्राकडे जरा चला. एक ब्राह्मण होता, दरिद्री ब्राह्मण. त्याची मुलगी उपवर झालेली, मुलीचा विवाह करायचा आहे. जवळ तर पैसा नाही, काय करावं. त्यानं झोळी घेतली, घरातून बाहेर पडला, गावोगाव फिरायला लागला, रक्कम जमा करायला लागला. कशा करता? मुलीचं लग्न व्हावं याच्या करता गावोगाव फिरायला लागला. फिरत फिरत श्री क्षेत्र पैठण इथे आला. हो, तिथं ते चावडी आहे बघा, त्याच्यावर काही जण बसलेले होते आणि त्यांनी विचारलं, हो महात्मे कुठले, कुठून आलात, कुठे चाललात? पूर्वीच्या काळी होते बघा तसे बसत असले, आताही आहेत काही काही गावात तसे ओटे. मी नाव नाही म्हणत त्या ओट्याचं आता. आणि तो ओटा आजही पैठणला आहे, तुम्ही जाऊन पहा. त्या ओट्याला फुलं वाहतात लोक, त्याच्या पाया पडतात. आज त्या ओट्यावरचे लोक म्हणायला लागले, कुठून आलेत तुम्ही, काय काम काढलं? त्यावेळेस त्यांना सांगितलं, माझ्या मुलीचं लग्न करायचंय, जवळ पैसा नाही. हो, मग रक्कम गोळा करण्याकरता मी बाहेर असं गावोगाव हिंडतो म्हटला. त्यावेळेस त्या ओट्यावर बसलेल्या माणसांनी सांगितलं, लग्नच करायचंय ना तुला मुलीचं? हो, जेवढी रक्कम लागेल तेवढी रक्कम आम्ही देतो म्हटले. वा, देवासारखे भेटलात. हो, पण एक अट आहे, नाथांना राग आणायचा म्हटले. नाथांना राग आणा, तुझ्या मुलीचं लग्न थाटामाटात करतो. हो, गाडी नेतो म्हणले अशी, फक्त उशीर होऊ देऊ नये म्हणजे झालं. जरासं गाड्या फिड्या काही काळजी करू नका म्हटले तुम्ही. ठीक आहे, कुठे नाथांचं घर? दाखवला, अमुक अमुक घर आहे. आता ते किती त्रास दिला नाथ महाराजांना ते सगळंच्या सगळं चरित्रात आहे. मी सगळं सांगत बसत नाही, आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे. नाथ महाराज जेवायला बसलेले आहेत. तोही दरिद्री ब्राह्मण जेवण्याकरता बसलेला आहे. नाथ महाराजांच्या मंडळी आईसाहेब वाढतायत आणि वाढत असताना तो जो दरिद्री ब्राह्मण होता तो अचानक उठला आणि आईसाहेबाच्या पाठीवरती बसला. आईसाहेब वाढतायत बरं, तरी सुद्धा बसला. आता बसल्याच्या नंतर नाथ महाराज म्हणजे हो, शांती म्हणजे अफाटच शांती महाराज, शांतीचे सागर म्हणजे नाथ महाराज आहेत. नाथ महाराज म्हणतात, अहो सांभाळा बरं, पडतील, पडू देऊ नका. आणि हे वाक्य ऐकल्याच्या नंतर आता हे जर शांतीचे सागर असतील तर आईसाहेब म्हणजे त्यांच्याच पत्नी आहेत ना, त्याही शांतीचेच सागर. आईसाहेब म्हणायला लागल्या, मालक, हरी पंडिताला पाठीवर घेऊन वाढण्याची सवय आहे मला, मी पडू देणार नाही त्यांना. झालं. एवढी शांती पाहिल्याच्या नंतर तो दरिद्री ब्राह्मण पाठीवरून खाली उतरतो, नाथ महाराजांच्या पाया पडतो. महाराज माफ करा, चुकलो. एवढी शांती आतापर्यंत पाहिली नाही, किती त्रास दिला मी आपल्याला. रडायला लागला. काय झालं बाबा रडायला? महाराज, माझ्या मुलीचं लग्न व्हावं याच्या करता एवढाच एक मार्ग शिल्लक होता आणि त्याच्यातही तुम्ही असे आडवे आलात. आता माझ्या मुलीचं लग्न काही होणार नाही. हे वाक्य ऐकल्याच्या नंतर नाथ महाराज विचारात पडले. अरे, जगाचं कल्याण व्हावं याच्या करता जगाला योग्य मार्ग दाखवणारे संत आहेत आणि तू म्हणतो माझ्या मार्गात आडवे आले. काय झालं? सगळी हकीकत त्यानं सांगितली. नाथ महाराज म्हटले, एवढंच आहे ना, मलाच राग आणायचा एवढंच? काही हरकत नाही. ते जिथं बसलेत की नाही तिथून तू पुढं पळायचं. मी हातामध्ये काठी घेऊन तुझ्या पाठीमागे लागणार. आणि हे दृश्य पाहिल्याच्या नंतर त्यांना वाटेल नाथांना राग आलाय आणि तुला तुझी तुझी रक्कम मिळेल आणि तुझ्या मुलीचं लग्न थाटामाटात पार पडेल. आधीच सांगायचं नाही का? एवढा त्रास कशा करता करून घेतला? हो, हे असं असतं महाराज. नाथ महाराजांना काही गरज होती हे सगळं दाखवायची? गरज होती तरी दाखवलं की नाही? का? समोरच्याचं जर कल्याण होत असेल तर संत महात्मे अशा पद्धतीचं कार्य करण्याकरता प्रवृत्त होतात. त्याच
त्याच पद्धतीने या अभंगामध्ये महाराजांचा स्वभाव नाही मागण्याचा, पण तरी सुद्धा मागताना दिसतात. आणि मागतात ते नेमकं काय? महाराज अभंगाच्या दान दिगा देवा तुझा विसर न व्हावा. आता हेची म्हणजे काय, दान म्हणजे काय, देगा म्हणजे काय, देवा म्हणजे काय, याच्यातल्या प्रत्येक पदापदाचा विचार आहे, पदापदाचं चिंतन आहे. दान, दान म्हणजे नेमकं काय आहे? दान हा शब्द नेमका तयार कसा झाला? दान शब्दाची व्युत्पत्ती नेमकी काय आहे? संस्कृत मध्ये दा यचती नावाचा धातू आहे. त्या दा या शब्दाला आन हा प्रत्यय लागला की दान असा शब्द तयार झाला. मग नेमकं दाता म्हणतात तरी कोणाला? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतात. तर त्याच्यामध्ये असं आहे, सामान्य मनुष्यालाही दाता असं म्हटलं जातं, भगवंतालाही दाता असं म्हटलं जातं, आणि संतांनाही दाता असं म्हटलं जातं. परंतु या तिघांच्याही दातृत्वामध्ये फरक आहे. काय फरक आहे? एका वाक्यामध्ये सांगून पुढे जातो. हो, काहीतरी घेण्याच्या अपेक्षेनं जे दान करतात त्याला सामान्य माणसाचं दान असं म्हटलं जातं. काहीतरी अगोदर घेतो आणि मग देतो याला देवाचं दान असं म्हणा. आणि जे काहीही न घेता फक्त देतच राहतात त्यांना संताचं दान असं म्हणा. अशा पद्धतीने आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे. पहिला मुद्दा काय? माणसं कशा पद्धतीचं दान करतात? काहीतरी घेण्याच्या अपेक्षेनं देत राहतात. आता लग्नामध्ये हे जे काही रुखवत वगैरे जे काही प्रकार असतो की नाही देण्याचा, कोणी काय देतं, कोणी काय देतं, पलंग कोणी देतं, कॉट म्हणतात ते, काय कपाट असेल, काय काय असेल ते असेल. तुम्हाला अनुभव आहे त्याचा, मला काही माहिती नाही म्हणून मी ऐकून सांगायलो. असंच प्रत्येक वस्तू दिली जाते. ती वस्तू देण्याच्या पाठीमागचा भाव कोणता आहे? ऐका, मी याच्या लग्नामध्ये, याच्या मुलाच्या लग्नात ही वस्तू याला दान दिली की नाही? आता त्यानं सुद्धा माझ्या मुलाच्या लग्नात वस्तू दिलीच पाहिजे. चेष्टा आहे का? दिलीच पाहिजे ना. हे सामान्य मनुष्याचं दान झालं. काहीतरी घेण्याच्या अपेक्षेनं
देवाचं कसं आहे, देव अगोदर घेतो महाराज आणि मगच देतो. गेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. उदार आहे आमचा परमात्मा, किती उदार तू हरी. ऐसी कीर्ती चराचरी. उदार आहे परमात्मा, काहीही देण्याकरता तयार होतो महाराज, काहीही. तू आसन कादिकाचे निमाणे सायुज्य सौर शोधिदला पूतने. जे का विषाची निस्तन पाणे मारू आली. आगा राजसूयागाची सभासदी देखता त्रिभुवनाची मादी. कैसा शतदा दुर्वाक्यु शब्दी निस्तेजलासी. जेने उरी आणि तला से पापरा तयाचा चरणू आसी. दातारा अजोनी वैरियाची कलेवरा विसंबसी ना. किती किती उदार आहे महाराज. ऐसिया परादिया शिशुपाळा आपण पेठावो दिधला गोपाळा. काय बुट्टान चरणाची या बाळा ध्रुवपदी जाड. एवढा उदार आहे परमात्मा, पण त्याच्या करता अगोदर काहीतरी घेतो. आणि आपल्याला सवय लागली महाराज काही न देता घ्यायची. आणि ते कसं काय ते समीकरण जुळायचं. कितीही पंढरपूरला आल्याच्या नंतर भगवंताला म्हणा, देवा मला हे दे, मला ते दे. काय म्हणून देईल तो, काय म्हणून देईल. अरे आपण काय दिलंय त्याला, त्यानंच आपल्याला हा अमूल्य किमतीचा एवढा मोठा देह दिलाय. कशा करता, अरे त्याचीच प्राप्ती करून घेण्याकरता दिलाय ना. देह दिला देह दिला देह भजना गोमटा. कुणा करता, आपल्या करता. पण आपण कसा वापर करतोय. भोजना गोमटा. देवानं दिलेला देह कशा करताय, नुसतं जेवण झोपण्या करताय का बाबा, नाही ना. त्याची प्राप्ती करून घेण्याकरता त्यानं हे दिलेलं आहे. ही म्हणजे भाड्याची वस्तू. हे काय आपलं नाही महाराज, भाड्याचं आहे हे. भाड्याची वस्तू असल्यावर कसं असतंय, ज्या टायमिंग मध्ये
हो, तिथं टाइम जो लिहिलेला असतो त्यावेळेत आपल्याला ते हजर करावं लागतं. आणि वापरत असताना आपण जे वापरतो ते उदासीनपणे वापरतो. आपलं कुठल्याही प्रकारचं ममत्व नसतं त्याच्यावर. पहा तुम्ही, भाड्याची गाडी केल्यावर जपून वापरते का माणूस? कसा बी दरवाजा आदळणार, कसं बी करणार, असते की नाही? तसंच झालंय. तसंच स्वतःची गाडी असल्यावर, स्वतःची गाडी असली की दमान जाणार मनुष्य. लागू द्या उशीर, दमानच जाणार. नियमच आहे महाराज तसा. तुम्हाला अनुभव आहे त्याचा. हो, पण हे कसं आहे, गाडीचा जमा करण्याचा टायमिंग माहिती असतो आपल्याला, पण ही गाडी कधी जाणार आहे काही माहिती नाही बाबा. हो, दिलेलं आहे किती? शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. काय उरलं महाराज? 100 वर्षाचीच आहे गणना, पण तितकंही नाही. शतगणिले ते अर्ध झोपीतच जाते. आणि त्याच्यातून रोग होणार, बालत्व, तारुण्य. तारुण्यात आल्याच्या नंतर भजनात येत नाहीत माणसं. हो, तेच ते असंच असते महाराज. छातर फुगून पुढे आणि हे येत नाही तिकडं. किती वेळ राहतो? शास्त्रकारांनी याचं गणित लावलंय महाराज. हे शतगणिले ते अर्धरात्र खाय, हे सगळीच्या सगळे बालत्व, पीडा, रोग, तारुण्य, म्हातारपण, या सगळ्यांची जर बेरीज केली तर भजनाकरता जेवढं आयुष्य आपल्याला शिल्लक राहतं ते फक्त आणि फक्त 12 ते 13 वर्ष आहे. फक्त एवढेच वर्ष आपल्याला आयुष्य आहे. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर हे अशा पद्धतीचं आहे. कधी कधी जमा करायचंय काही सांगता येत नाही. म्हणून ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस भजन करत राहणं हेच उपयोगाचं आहे. आणि जरी हे ऐकलं नाही, माझं काहीच जाणार नाही असं मी म्हणत नाही. महाराज म्हणतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. जरी नाही काल तरी दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी बा आमोचे काय जाईल. संत महात्मे म्हणतात, आमचं काय जाणार आहे? अरे तुमचं कल्याण व्हावं याच्या करताच ते इथं आलेले आहेत. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, किंवा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्टविती परोपकारे, याच्या करताय आपलं कसं चाललंय? हो, फक्त मागणंच चालू आहे आपलं, करणं काहीच नाही महाराज. हो, पण त्याच्याकरता कसं लागतं? तो आधी घेतो मग देतो. देवाचं दान. संताचं कसं आहे? संत उदार उदार भरले अनंत भांडार. अनंत भांडार आहेत महाराज, घेण्याकरताच कुणी नाही तिथं. हो, तुम्ही मला एक तरी असं दुकान दाखवा की ज्या दुकानामध्ये वस्तू फुकट दिल्या जाते.
आहे कुठं दुकान? इथं आहे तिथं आता लावलेले आहेत पोस्टर. परभणी जा, दिल्लीला जा, नाही तर कुठेही जा, लंडनला जा, असं दुकान दाखवा की ज्या दुकानामध्ये वस्तू फुकट दिली जाते. आमच्या पंढरपूरला दुकान आहे महाराज. कुठं? पत्ता सांगतो तुम्हाला. वाळवंटामध्ये दुकान मांडलेलं आहे. कसं आहे, फुकट ज्यावेळेस मिळत असते की नाही, माणसाची धाव जास्त तिकडच असते. आता एक जण गेला ते हॉटेलमध्ये, जामन खायची, गोड खायची इच्छा झाली त्याला. काय प्लेट कितीला आहे? म्हटले 20 रुपयाला. जामन, कलकत्ता जामन होता ते, एवढा असते ना ते कलकत्ता. 20 रुपयाला. म्हणले पाक फुकट. म्हणले पाकच द्या. मग जामन नको म्हणले, पाकच द्या. प्रवृत्ती माणसाची फुकट वस्तू करताय. साबणावर ज्यावेळेस पेन, चमचा, वाटी मिळत असते तेव्हा लोक म्हणतात वाटी दे. अरे साबण घ्यावं लागतंय ना, साबण घेतल्याशिवाय कसं देईल तो? पण पंढरपूरमध्ये दुकान असे की जिथं काहीच द्यायचं नाही, बरं काहीच देऊ नका, पण तुम्हाला वस्तू फुकट मिळणार. संत सज्जनी मांडले दुकान, मांडले दुकान, संत सज्जनी मांडले दुकान. दुकान आहे पंढरपूर मध्ये वाळवंटात. काय मिळतं तिथं? जे जया पाहिजे ते आहे रे. इथल्या दुकानामध्ये ज्या वस्तू मिळत नाहीत त्याच्या करता परभणीला जावं लागतं. बरोबर आहे का नाही? जावं लागतं की नाही? पण ते दुकान असं आहे, तुम्हाला जे पाहिजे ते आहे तिथं. काय काय मिळतं फुकट? फुकट काय मिळतं? ऐका. भुक्ती मुक्ती फुकाच साठी. तिथं भुक्ती मुक्ती फुकट आहे महाराज, फुकट. पण फुकट जर वस्तू मिळत असेल, पहा तुम्ही सोहळ्यामध्ये काही वस्तू फुकट दिल्या जातात. ही आपले माणसं बघत बी नाहीत त्याच्याकडे महाराज. कोणी तयाकडे न पाहे रे. काही वस्तूकडे माणसं बघतच नाहीत, फुकट आहे म्हणून. किंमत नसते ना. अरे मेथीची जुडी जेव्हा 10ला 3 भेटतात, तेव्हा ते काही देठालाच पानं असतात तसेच टाकून देतात. आणि जेव्हा 35ला जोडी होती की नाही, तेव्हा ती देठा सुद्धा ठेचू ते पिठल्यामध्ये टाकले जातात. किंमत असते ना. काही वेळेला किंमत राहत नाही, काही वेळेला किंमत असते. असो, हे संताचं दुकान आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार. काय दान म्हणजे काय? दान शब्दाचा अर्थ जर पाहायचा झाला तर याच्याकरता शास्त्रकार एक श्लोक सांगतात. ऐका. द्विहेतु षडाधिष्ठानम षडंगंच द्विपाकयुग चतुष्प्रकारकम त्रिविधम त्रिनाशम दानम इति उच्यते. दान कशाला म्हटलं जातं याचं सगळंच्या सगळं चिंतन या श्लोकामध्ये केलेलं आहे. द्विहेतु ज्याला 2 हेतू आहेत. षडाधिष्ठानम ज्याला 6 अधिष्ठान आहेत. षडंगंच ज्याचे 6 अंग आहेत. द्विपाकयुग ज्याचे 2 फल आहेत. चतुष्प्रकारकम ज्याचे 4 प्रकार आहेत. त्रिविधम ज्याचे 3 भेद आहेत. त्रिनाशम ज्याचे 3 नाश आहेत. दानम इति उच्यते. त्याला दान असं म्हटलं जातं. आता हे कोणते हेतून काय ते सगळं मी सांगत बसत नाही, ते लांब लचक आहे. इथं थंडी एवढी पडली, रक्त गोठायला म्हणू. आताच आमच्या नेता महाराजांना सांगितलं आम्हाला, रक्त गोठायले म्हणून. कुठं? इथं गोठत नाही तसं म्हणा. देव कसं गोठू देईल? तर दान, याला दान म्हटलं जातं. तुकोबाराय मागतात, तुझा विसर न व्हावा
विसर होऊ देऊ नको म्हणतात, पण खरंच तुकोबारायला विसर होता का देवाचा? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत हे. रात्रंदिवस चिंतन चिंतने चिंतने तद्रूपता तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. एवढाच विचार, दुसरं काही करत नव्हते महाराज. आणि ते तुकोबाराय म्हणतात तुझा विसर न व्हावा. अरे भंडाऱ्यावरती ज्यावेळेस तुकोबाराय भजना करता जायचे त्यावेळेस कुठल्या डोंगरावर भजना करता गेलो हे कधी जिजाई आईसाहेबाला सांगितलं नाही तुकोबारायांनी. मी आज भामचंद्र्यावर चाललोय तिकडे ये भाकरी घेऊन, काही सांगत नव्हते महाराज. टाळ विना घेतल्या चिपळ्या घेतल्या की निघाले. हो, आणि याची काळजी असायची आमच्या पतिव्रता जिजाईला. आणि आईसाहेबांना ती भाकरी घ्यायची महाराज, टोपलं घ्यायचं. हो, आणि आपल्यासारखे जर असते तर जाऊन आले असते डोंगरावर. एकदा इकडं जा एकदा इकडं जा. फोनही नव्हते ना तवा, फोन करून विचारलं असतं तुकोबाराय कुठे आहेत तुम्ही, आले का, किती वेळ लागणार आहे. फोन नव्हता ना, मग कसं जिजाई आईसाहेब कशा जायच्या महाराज. जिजाई आईसाहेबानं रस्त्यावरच्या मातीला कान बाबा, आणि त्याच्यातून विठ्ठल 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 असा ध्वनी ऐकायला यावा आणि समजावं याच रस्त्यानं आमचे मालक गेलेले आहेत. त्या डोंगरावरती जावं, महाराजांना जेवण करू घालावं आणि नंतर जिजाई आईसाहेबाच्या घशातून घास खाली उतरावा. अशा पतिव्रता होत्या. आणि ते तुकोबाराय म्हणतात तुझा विसर न व्हावा. महाराजांनी काय केलं हो त्याच्याशिवाय? दुसरं काहीच केलं नाही ना. गोविंद गोविंद मना लागलिया छंद तितकं येत नाही आपल्याला तुमच्या इतकं. साधारण आहे आपलं, सांभाळून घेतलं म्हणून आहे आता. गोविंद गोविंद रात्रंदिवस महाराजांचं चिंतनच चालू आहे महाराज. आणि त्याच्यामुळंच तो महाराजांच्या पाठीशी राहायचा. कुठलंच काम महाराजांचं होत नाही असं नव्हतं. महाराजांनी लक्ष द्यायचं नाही, कामं मात्र व्हायची. अरे ज्या शेतात काहीच केलं नाही ते शेत महाराज पिकायचे. तो पाठीला असताना काय, पण तरी म्हणतात तुझा विसर न व्हावा. कशा करता त्याचं कारण सांगून जातो, तुमच्या आमच्या करता. महाराजांना मागायची गरज नाही, पण तुमचं कल्याण व्हावं. हो, कसं असतं, तुम्ही मंदिरात जाता, पाया पडता देवाच्या, म्हणता देवाला देवा आम्हाला अमुक अमुक दे, तमुक तमुक दे. ऐकत नाही तो, ऐकत नाही. ऐकलं का? झालं पूर्ण काही मागितलेलं? ऐकतच नाही. कारण आपल्याला मागाव कसं हेच कळत नाही महाराज, हेच कळत नाही. आणि मागायचं कसं आहे हे तुकोबारायांना माहिती आहे. तुकोबारायांच्या भाषेमध्येच तो ऐकतो, आपल्यासारख्याच्या भाषेत ऐकत नाही. म्हणून तुकोबारायला हा अभंग लिहावा लागला आणि त्याच्यात हे म्हणावं लागलं. आता ते सांगितल्यामुळं आपणही देवाकडे गेल्याच्या नंतर असं मागणं मागायचं, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. गुण गायीना, आता भगवंताचे ते कितीतरी गुण आहेत आहे का. यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. याशिवाय लीला माधुर्य मांगल्य शोभा वगैरे वगैरे हे बाकीचे काही गुण सांगितले जातात बरं का. खूप गुणांचा विचार सांगितलेला आहे, तेवढं काही सांगत बसत नाही. गुण गायी नावडी, भगवंताच्या गुणांचंच वर्णन करत राहतात, त्याच्याशिवाय काही करत नाहीत. आणि त्याच्यामुळंच यांचा झेंडा त्रैलोक्यात लागला जातो महाराज. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. याचं कारण त्याचं नामस्मरण आहे. म्हणून मी ज्या दिव्य परंपरेमध्ये जन्माला आलो ती म्हणजे ठाकूरबाची दैदिप्यमान आणि वैभवशाली असणारी परंपरा आहे. आज माझी ही 8वी पिढी आहे. आमच्या परंपरेमध्ये जेवढे काही महात्मे जन्माला आले त्या सगळ्यांचीच शिखरं लागलीत आजकाल, सगळ्यांचीच मंदिर आहेत महाराज. काय अधिकार होता महाराजांचा.
महाराजांच्या संगतीत आलेल्यांचा उद्धार झाला यात काही नवल नाही. माणसांचा तर होईलच, जनावराचा सुद्धा उद्धार झाला, जनावराचा सुद्धा. हो, आमच्या परंपरेमध्ये घोड्यानं एकादशी करावी. 4 पायाच्या घोड्यानं एकादशी कोणती आहे हे सांगण्याचा अधिकार प्राप्त करून घ्यावा. हे म्हणजे संत महात्म्यांची ताकद आणि त्यांची संगती. महाराज आजकाल माणसं एकादशी करणार बाबा, माणसं करत नाहीत. सायन्सचं युग आहे, सायन्सचं युग आहे. नाही 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 नाही, हे अध्यात्म पाहिजे महाराज. मूळ अध्यात्माचा अभ्यास जर केला तर सायन्स मागं राहते. सायन्स नंतर आले जन्माला, आधी अध्यात्म आहे आपलं. आता ती किती खोल गेल्यानंतर त्याचा अर्थ कळेल तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुमची बुद्धी तिथपर्यंत जात नाही म्हणून तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाही. ज्ञानोबारांनी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे सगळंच्या सगळं, म्हणून अध्यात्म महत्वाचं आहे. हो, घोड्यानं एकादशीला आमच्या परंपरेमध्ये अशी ओवी म्हटले जाते. आमोचे घोड्यासी हरभरा, तुम्ही द्यावा तो बरा, खाल्ला तर उदयी करा, नाही तरी आजीची धरा. एका ते माळ घालून घेण्याकरता त्यावेळेस दैठण्याला निवृत्ती महाराज ठाकूरबुवा म्हणून होते आमचे पूर्वज. निवृत्ती महाराज ठाकूरबुवांचा अधिकार असा, महाराजांना उलटी ज्ञानेश्वरी पाठ होती. सोयीशी आता म्हणणारे आहेत बरेच जण, उलटी पाठ होती. त्या काळामध्ये छपाई यंत्र नव्हतं महाराज, आणि मग ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता निवृत्ती महाराजांनी हस्तलिखित ज्ञानेश्वऱ्या लिहिल्या आणि त्या हस्तलिखित ज्ञानेश्वरीचा प्रसार केला त्या काळामध्ये. आजही त्या ज्ञानेश्वऱ्या आपल्याला पाहायला सापडतात, बऱ्याच परंपरेला दिलेल्या आहेत. तिथून त्यांचा उत्कर्ष सुरू झालेला आहे. आणि ते निवृत्ती महाराज ठाकूरबुवा, त्यांच्याकडे मोतीराम महाराज आले. महाराज मला माळ घाला. त्यावेळेस निवृत्ती महाराजांनी सांगितलं, इथलं कोर्ट बंद आहे म्हटले. आता जसं धरणे करायला सांगितलं होतं की नाही, त्याच पद्धतीनं दैठण्याचं कोर्ट बंद आहे, लोहगावचं कोर्ट चालू आहे. तिथं जा, दत्त बाबा महाराज म्हणून महात्मे आहेत, त्यांच्या हातून माळ घालून घ्या. मोतीराम महाराज इकडे आले लोहगावला. आल्याच्या नंतर आपण पाहिलेलंच आहे, लोहगाव हरिबाबा महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, दत्तबाबाचं दर्शन घेतलं. आता खिशातून माळ अशी बाहेर काढावी, मला घाला असं म्हणावं, एवढ्यामध्ये मोतीराम महाराजांच्या मनामध्ये शंका आली. महाराजांच्या मनात शंका अशी आली की वयानं तर लहान दिसतायत, आणि माळ कशी घालून घ्यावी, गुरु कसे करावेत. माळ तशीच ठेवली, दर्शन घेतलं, बाजूला आले, थोडंसं पाणी पिलं आणि अंग टाकलं. झोप लागली आणि झोपेमध्ये दृष्टांत झाला. वयानं जरी लहान असले तरी अधिकारानं आणि ज्ञानानं श्रेष्ठ आहेत, आणि तेच गुरु कर असं म्हटल्याबरोबर मोतीराम महाराज खडबडून जागे झाले. महाराज धावत आले आणि दत्त बाबा महाराजांच्या जवळ येऊन म्हणतात, महाराज मला माळ घाला. त्यावेळेस दत्त बाबाचे उद्गार आहेत, अगोदर आला होतास की रे माळ घालायला, तसाच गेलास. त्यावेळेस साष्टांग दंडवत घातलं मोतीराम महाराजांना. आता मात्र पटलं, याला संत म्हटलं जातं. त्रिकालाचं ज्ञान असतं यांना, भूत भविष्य कळो येईल असं सामर्थ्य संपन्न असणारे संत असतात. एवढी ताकद कुठून येते, त्याचं नामस्मरण केलं की येते. म्हणून गुणगायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. आम्हाला दुसरं काहीच नको म्हटली. न लगे मुक्ती धन संपदा, संत संगती सदा. गुणगायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. महाराज म्हणतात, त्याच्याकरता कुठल्याही जन्माला घाल तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुणगायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. वेळीची मर्यादा आहे आणि थंडी ही तशीच कडाक्याची पडली. हो 2-3 दिवस झाले पडली वाटतं इकडं, जास्तच गारठा झाला. झोमतंय असं पायाला हाताला, चरचर चरचर करतंय. त्याच्यामुळं जास्त वेळ लांबवण्यामध्ये काही अर्थ दिसत नाही मला. कीर्तनाची मर्यादा तुम्ही पाळलीत खरी आहे, पण तुमच्या तब्येतीची काळजी घेणं आमची आम्ही पाहायला पाहिजे ना. त्याच्यामुळं जास्त काही चिंतन करत बसत नाही, वेळ आपली संपलेली आहे. म्हणून गुणगायी नावडी, हेची माझी सर्व जोडी.
विढोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार फुमाई मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आमचे दामपुरीचे काही मंडळी आलेली आहेत, लोहगावचे आमचे काही मंडळी आहेत, नेता महाराज आहेत, बरीचशी या गावातले पंचकृषीतले सगळीच्या सगळे भाविक भक्तजन, हो भजनी मंडळी, पट्टीचे गायक वादक या ठिकाणी आता उपस्थित आहेत. असं सेवेला आता पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर